हॅलो एव्हरीवन. आज अजून एक प्रेझेंटेशन मला तुमच्या समोर सादर करायची संधी मिळते अँड द टॉपिक इज एज यू ऑल कॅन सी अमेझिंग वर्ल्ड ऑफ टायगर्स. सो ऑफकोर्स आपण इंडियामध्ये राहतो आणि टायगर इज आवर नॅशनल ॲनिमल, आवर नॅशनल आयडेंटिटी अँड डेफिनेटली प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी ती एक स्पीशीज आहे. वी आर रिअली फॉर्च्युनेट इनफ टू लिव्ह इन अ कंट्री वेअर टायगर नंबर्स आर इन्क्रीजिंग एव्हरी इयर. सो आपण त्यांच्याबद्दल थोडंसं जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करूया थ्रू दिस प्रेझेंटेशन. सो आपण जिकडे राहतो, सो इन आवर कंट्री इन इंडिया, आपल्याकडे जी स्पीशीज दिसते वाघाची, त्याला रॉयल बेंगॉल टायगर असं म्हटलं जातं. सो बऱ्याच वेळा लोकांचं कन्फ्युजन होतं की बेंगॉल टायगर म्हणजे जो सुंदरबन्स मध्ये सापडतो तो बेंगॉल टायगर, कारण सुंदरबन्स हे बेंगॉल रिजन मध्ये आहे. पण आपल्याकडे ताडोब्यात जो सापडतो किंवा साऊथ इंडियात अन्नामलईमध्ये, बंदीपूर काबिनीमध्ये सापडतो तो वाघ वेगळा आहे. असं काही लोकांचं किंवा बऱ्याच लोकांचं काही अंशी हे थोडंसं कन्फ्युजन असतं, पण तसं नाहीये. रॉयल बेंगॉल टायगर ही भारतामध्ये सापडली जाते अशी ही एक स्पीशीज आहे की जी नॉर्थ इंडियात पण सापडते, नॉर्थ ईस्ट इंडियात पण सापडते, सेंट्रल इंडियात पण सापडते आणि सदर्न इंडियामध्ये पण सापडते. सो बाकी आपण जर का टोटल नंबर ऑफ डिफरंट सब स्पीशीज ऑफ टायगर्स इन द वर्ल्ड जर काय पाहिला, तर त्या टोटल 9 सब स्पीशीज होत्या. त्यातल्या 3 सब स्पीशीज ज्या आहेत, ज्या जावन टायगर किंवा जावन टायगर, कॅस्पियन टायगर आणि बाली टायगर किंवा बालिनीस टायगर, अनफॉर्च्युनेटली या 3 सब स्पीशीज आता पृथ्वीवरनं एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. देअर आर नो wild populations of these tigers present in the jungles, whereas South China tiger, Sumatran tiger, Siberian tiger, Malayan tiger, इंडो चायनीज टायगर आणि बेंगॉल टायगर किंवा रॉयल बेंगॉल टायगर या 6 स्पीशीज अजून पृथ्वीवर आहेत इन देअर नॅचरल हॅबिटॅट. Of all these species, Siberian tiger is the largest subspecies of tiger, where Sumatran tiger is the smallest subspecies of the tigers, as indicated in this particular graphic or image. आणि आफ्टर सायबेरियन टायगर, रॉयल बेंगॉल टायगर हा सगळ्यात मोठा वाघ आहे. सो त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे असं होतं की या मॅपमध्ये जिकडे जिकडे लिहिलेलं आहे की सायबेरियन टायगर, साऊथ चायना टायगर, इंडो चायनीज टायगर, मलायन टायगर, सुमात्रन टायगर आणि बेंगॉल टायगर. सो इफ यू लुक केअरफुली, बेंगॉल टायगरचं डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे आहे आणि जवळपास संपूर्ण भारतामध्ये हे डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे, एक्सेप्ट फॉर द रिजन्स लाईक पंजाब अँड गुजरात आणि ऑफकोर्स जो वरचा जम्मू काश्मीर जो रिजन आहे तिकडे टायगर्स नाही आहेत. बट बाकी रेस्ट ऑफ द इंडिया यू कॅन सी दिस येलो कलर, विच मीन्स की तिकडे ते टायगरचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि खाली रेड कलर मध्ये जावन टायगर आणि बालिनीस टायगर असं आपण लिहिलेलं आहे आणि एकदम वरती कॅस्पियन टायगर असं लिहिलेलं आहे. सो ते रेड कलर मध्ये डिनोट केले कारण हे ते रिजन्स आहेत पृथ्वीवरचे जिकडे या टायगर स्पीशीज होत्या. सो आपण टोटल जर का पाहिलं म्हणजे कॅस्पियन टायगर, जावन टायगर आणि बालिनीस टायगर यांना धरून पाहिलं तर बराचसा अर्थचा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी टायगर्स हे डॉमिनेट करायचे किंवा टायगरचा प्रेझेन्स होता असं म्हणायला हरकत नाही. सिन्स वी स्टे इन इंडिया, वी विल हॅव लुक ॲट द सबस्पीशीज ऑफ टायगर दॅट इज फाउंड इन इंडिया. सो आपल्याकडे जी टायगरची स्पीशीज सापडते दॅट इज नोन ॲज रॉयल बेंगॉल टायगर. ज्याचं सायंटिफिक नाव आहे पॅन्थेरा टिग्रिस टिग्रिस. सो द पॅन्थेरा टिग्रिस हे टायगरचं जे जेनेरिक आणि स्पेसिफिक नाव आहे. सो त्याचा जर का आपण अर्थ बघायला गेला तर त्याचा जो पॅन्थेरा हा जो जीनस येतो, सो दॅट जीनस इन्क्लूड्स ऑल द बिग कॅट्स. So tiger definitely being a member of the big cats, tiger is also included in this category. आणि पॅन्थेरा शब्दाचा अर्थ येलोइश कोट असलेला असा होतो. सो इफ यू लुक ॲट द टायगर, द नॅचरल कलर दॅट टायगर हॅज इज येलोइश किंवा येलो ऑकर कलरचा. आणि टायगर हॅज गॉट अ स्ट्राइप्ड पॅटर्न. सो त्याच्यावर पट्ट्या असतात, जसं लेपर्डवर तुम्हाला हॉलो रिंग्स पाहायला मिळतील किंवा चितावर तुम्हाला स्पॉट्स पाहायला मिळतील, तसे टायगरवर आपल्याला स्ट्राइप्स पाहायला मिळतात किंवा पट्टे पाहायला मिळतात. सो हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन कॅट अँड डॉग फॅमिली मेंबर बाय लुकिंग ॲट दर पग मार्क्स. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला कुठे फिरायला गेल्यानंतर जर का फुटप्रिंट्स पाहायला मिळाले तर ते कॅट फॅमिली मेंबरचे आहेत का डॉग फॅमिली मेंबरचे आहेत हे कसं आपण डिस्टिंग्विश करायचं. सो तिथपासून आपण या बेसिक गोष्टी बघूया. सो पगमार्क ऑफ अ कॅनिड ऑर अ डॉग फॅमिली मेंबर, त्यात जर का तुम्ही पाहिलं तर यू कॅन सी अ पॅड, देन 4 digits
आणि प्रत्येक डिजिटच्या पुढे तुम्हाला एक एक टीका लावल्यासारखा डॉट दिसेल. सो दॅट इज अन इम्प्रिंट क्रिएटेड बाय देअर क्लॉज, बिकॉज in any dog family member claws are non retractile. कायम त्यांची जी नखं असतात ती बाहेर असतात, जमिनीला त्यांचा स्पर्श होतो, त्यामुळे ज्या वेळेला यांचे फुटप्रिंट्स उमटतात त्यावेळेला डिजिट्स आणि पॅड बरोबरच त्यांच्या नखांचे देखील ठसे जमिनीवर उठलेले तुम्हाला पाहायला मिळतील. वेअर ॲज in case of a cat family member, may it be a house cat or a small wild cat, जशी जंगल कॅट असेल किंवा लेपर्ड कॅट असेल किंवा कुठलीही बिग कॅट असेल, त्यांच्यामध्ये यू विल बी एबल टू सी 4 डिजिट्स अँड अ पॅड, बिकॉज इन ऑल द कॅट्स एक्सेप्ट द चीता द क्लॉज आर रिट्रॅक्टाईल. ज्या वेळेला त्यांना क्लॉज यूज करायचे नसतात त्यावेळेला ते त्यांच्या स्किन मध्ये दडलेले असतात, आणि ज्या वेळेला त्यांना क्लॉज यूज करायचे त्यावेळेला एका मसलच्या आधारे ते बाहेर काढले जातात आणि त्याच्यानंतर त्याचा वापर केला जातो. सो जमिनीवर चालताना ऑफकोर्स हे क्लॉज दे आर हिडन इनसाइड देअर स्किन और अबाउट देअर डिजिट्स. सो बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की वाघाला नक्की बोटं किती असतात, कारण जर का तुमच्यापैकी कोणी वाघाने झाडावर केलेले स्क्रॅच मार्किंग जर का पाहिलं असतील तर तिकडे 5 नखं उमटलेत असं दिसतं, पण वाघ ज्या वेळेला चालतो त्यावेळेला मात्र 4च बोटांचे ठसे आणि एक डिजिटचा ठसा, एक पॅडचा ठसा सॉरी असं उमटलेलं दिसतं. सो नक्की हे प्रकरण काय ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू विथ द यूज ऑफ दिस फोटोग्राफ ॲज वेल ॲज दिस इमेज ऑर दिस ग्राफिक. हाऊ मेनी टोज अँड क्लॉज डज द टायगर हॅव? सो त्याचे जे पुढचे पाय आहेत किंवा 4 फीट आहेत, इट हॅज गॉट 5 टोज. म्हणजे तुम्हाला या इमेजमध्ये पण दिसेल की हे एक पॅड आहे आणि 1 2 3 4 हे 4 डिजिट्स आहेत, म्हणजे हे 4 टोज आहेत, आणि वरच्या बाजूला इकडे ऍडिशनल तुम्हाला टो दिसेल. सो तो जर का आपण या ग्राफिक मध्ये पाहिला तर दॅट टो इज नोन ॲज और दॅट क्लॉ इज नोन ॲज द ड्यू क्लॉ. तो जो चालताना कायम वरती असतो आणि त्यामुळे जरी ते 5वं बोट असेल तरी ते जमिनीवर कधीच उमटत नाही, त्यामुळे इम्प्रिंट्स हे कायम 4 येतात. अँड इन केस ऑफ हाइंड लेग्स देर आर ओनली 4 टोज अँड 4 क्लॉज. जेवढे टोज आहेत तेवढे ऑफकोर्स त्यांना क्लॉज देखील आहेत. सो टोटल जर का करायची झाली तर 2 फोर लिम्स आणि 2 हाइंड लिम्स मिळून 5 + 5 + 4 + 4 म्हणजे 18 टोज आणि 18 क्लॉज असं आपल्याला यांच्यात पाहायला मिळतं. सो हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन मेल अँड फिमेल टायगर? म्हणजे बऱ्याच वेळेला तुमच्यापैकी जे लोक काही वेळेला जंगलात वगैरे गेले असतील सो त्यांना नक्कीच हा अनुभव आला असेल की एखादा वाघ लांबून दिसलाय आणि तुमच्या बरोबरचा जो वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहे त्यांनी किंवा तुमच्या जीपचा जो गाईड आहे त्यांनी सांगितलं असेल की हा मेल आहे किंवा ही फिमेल आहे. ऑर एल्स वाघ दिसला नसेल पण धुळीमध्ये उमटलेली जी फुटप्रिंट्स आहेत ती दिसली असतील, अँड युझिंग दोज फुटप्रिंट्स तुमच्या बरोबरच्या वाईल्ड लाईफ एक्सपर्टनी किंवा गाईडनी किंवा ड्रायव्हरनी तुम्हाला सांगितलं असेल की हे मेल टायगरचे फुटप्रिंट्स आहेत. सो ते कसं ओळखायचं ते आपण बघून घेऊ. सो इन केस तुम्हाला धुळीमध्ये उमटलेली ही वाघाची पावलं दिसली तर त्या पावलांना एक इमॅजिनरी आपण 4 टँजंट्स काढल्या, म्हणजे प्रत्येक डिजिटच्या 4ही डिजिटला फक्त एका पॉइंटला स्पर्श करून जाणारी रेषा, आणि खालच्या बाजूला त्याचे पॅड उमटलेलं असतं त्याचे जे आउटर मोस्ट पॉइंट्स असतील, आउटर मोस्ट लिमिट असतील त्याला स्पर्श करून जाणारी रेषा, असं जर का काढलं 4 टँजंट जर का त्या फुटप्रिंटच्या किंवा पगमार्कच्या 4 बाजूने टाकल्या तर जो शेप तयार होईल, इफ दॅट शेप इज अ स्क्वेअर or slightly horizontally elongated rectangle, then that pug mark 99% of the times belongs to a male tiger. ओके, याचं कारण असं आहे की त्यांचा जो पॅड आहे, म्हणजे हे पॅड झालं आणि ही 4 डिजिट झाली, तर पॅड हे थोडंसं मोठं असतं, पसरट असतं, आणि ऍट द सेम टाइम त्यांचे जे तुम्हाला टोचे मार्क्स दिसतील किंवा ज्याला आपण डिजिट्स म्हणतो ते थोडेसे गोलसर किंवा आखूड असतात. आणि हेच आपण जर का खालचा हा जो फुटप्रिंट आहे त्याला टँजंट टाकून जर का आकार तयार केला तर इट विल बी अ व्हर्टिकली एलॉंगेटेड रेक्टँगल, कारण त्यांचं पॅड हे थोडंसं फिमेलचं निमुळट आहे, वेरॅज त्यांचे जे टोज आहेत किंवा डिजिट्स आहेत ते स्लाइटली एलॉंगेटेड आहेत, त्यांची बोटं थोडीशी लांब आहेत असं म्हटलं तरी चालेल, त्यामुळे तो व्हर्टिकली एलॉंगेटेड एक रेक्टँगल तुम्हाला पाहायला मिळेल. वेरॅज इन केस ऑफ अ मेल तो स्क्वेअर असेल किंवा स्लाइटली हॉरिझॉन्टली एलॉंगेटेड रेक्टँगल असेल. अपार्ट फ्रॉम दिस, हा जो फुटप्रिंट तुम्ही पाहताय तो त्यांच्या डाव्या पायाचा आहे का उजव्या पायाचा आहे हे कसं पाहायचं? सो इफ यू कम्पेअर दॅट फुटप्रिंट विथ ह्युमन हँड्स, तर आपल्या हातामध्ये देखील किंवा आपल्या हाताच्या बोटांमध्ये देखील मधलं बोट जे असतं
ते कायम थोडंसं लांबुडकं असतं ऍज कम्पेअर्ड टू अदर 4 फिंगर्स, उजव्या हाताचं पण डाव्या हाताचं पण. सो म्हणून इकडे ग्राफिक काढून दाखवलंय की ज्याप्रमाणे आपल्या हाताचं मधलं बोट थोडंसं लांब आहे, तर डावीकडनं दुसरं बोट हे आपल्या डाव्या हाताचं मधलं बोट आहे आणि उजवीकडनं दुसरं बोट हे आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट आहे. तर या फुटप्रिंट्स मध्ये पण तुम्हाला ओळखता येईल की जो सगळ्यात लांब पडलेलं जे फुटप्रिंट, लांब पडलेलं जे डिजिट असतं ते त्या वाघाचं मधलं बोट आहे. सो जर का डावीकडनं दुसरं बोट हे लांबुडकं असेल तर लेफ्ट पॅड, आणि जर का उजवीकडनं दुसरं हे लांबुडकं असेल तर राईट फुटप्रिंट, असं आपल्याला समजायला सोपं जाईल. सो हे पगमार्क्स वरनं वाघ ओळखायचं तंत्र आहे, म्हणजे मेल आहे का फिमेल आहे. पण जर का तुम्हाला पगमार्क्स बघायच्या अगोदरच टायगर दिसला तर मग कसं ओळखायचं? सो इफ यू लुक केअरफुली ऍट दिस पर्टिक्युलर फोटोग्राफ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेहरा जो दिसतोय त्या वाघाचा तो थोडासा गोल दिसेल, आणि शोल्डर ब्लेड्स पण जस्ट त्या चेहऱ्या एवढ्याच आकाराचे दिसतील. ऍट द सेम टाइम त्याचे जे फोर लेग्स तुम्हाला दिसतात ते पण बऱ्यापैकी लीन आणि निमुळते असे दिसतील. तर हा एक प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर आपण ही इमेज बघू की जिकडे तुम्हाला जास्त मोठा किंवा ब्रॉड फेस दिसतोय, अँड इफ यू लुक केअरफुली ऍट द फोर लिम्स, कारण वाघ समोरनं चालत येताना जर का आपण पाहिलं तर आपल्याला त्याचे फोर लिम्स जे आहेत ते आधी दिसणार आहेत. फोर लिम्स पण जास्त बल्की दिसतील, जास्त पॉवरफुल दिसतील. ऍट द सेम टाइम जो पंजा आहे तो पण थोडासा मोठा दिसेल. तुम्ही मगाचा फोटो परत दाखवतो, तर जर का तुम्ही कम्पेअर केलं या फोटोग्राफमध्ये आणि पुढच्या फोटोग्राफमध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही जे जेंडर्स आहेत ते सेपरेट आहेत. द फर्स्ट फोटोग्राफ इन विच यू कॅन सी अ जिप्सी इन द बॅकग्राऊंड, तो एका टायग्रेसचा फोटोग्राफ आहे, कारण चेहरा थोडासा निमुळता आहे किंवा गोलसर आहे आणि अत्यंत लीन बॉडी आहे. वेअरॅज सेकंड फोटो जिकडे तुम्हाला दोन टायगर्स दिसत आहेत एकत्र, ऑफकोर्स दीज आर डिफरंट फोटोग्राफ्स, त्याच्यामध्ये तुम्हाला चेहरा खूप ब्रॉड दिसेल आणि चेहऱ्याच्या मागून डोकावणारं त्यांचं शोल्डर प्लेट दिसते, शोल्डर बोन दिसते. सो मेल टायगर्स हॅव गॉट ब्रॉडर शोल्डर्स. ऍट द सेम टाइम त्यांचा चेहरा पण थोडासा ब्रॉड असतो आणि त्यांचे जे लिम्स आहेत, फोर लिम्स आहेत स्पेशली, ते पण जास्त ब्रॉड असतात, जास्त मॅसिव्ह असतात. सो याच्यावरनं तुमच्या लक्षात येणं सोपं आहे की फिमेल आणि मेल मध्ये डिस्टिंग्विश कसं करायचं. हे जर का वाघ चालत असेल तर, जर का तुम्हाला बसलेला वाघ असेल तर तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरनं पुन्हा एकदा लक्षात येईल की फिमेल्स मध्ये चेहरा हा थोडासा कायमच छोटा असतो, वेअर ॲज इन केस ऑफ मेल्स द हेड इज रिअली मॅसिव्ह. आणि होतं असं की जसे मेल्स ऍडल्टहुड कडे जातात तसं त्यांना त्यांच्या गालाच्या बाजूला आणखीन एक्सेसिव्ह फर वाढायला लागतंय, ज्याला आपण जसं आपल्याला ह्युमन मेल्स मध्ये दाढी येते मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये, तो तसं मेल टायगर्स मध्ये देखील त्यांना ती मेन यायला लागते. सो आपण परत एकदा कम्पेअर करूया. हा जो फेस आहे दिस इज अ फिमेल, छोटासा क्यूट असा गोलचा चेहरा आहे, वेअर ॲज अ ब्रॉड फेस विथ दॅट ब्युटिफुल मेन इन केस ऑफ अ मेल टायगर. फिमेल टायगर्स किंवा ज्यांना आपण टायगर्स असं म्हणतो, दोज कॅन वे अप टू 150 मे बी 170 किलोग्रॅम्स, ऍडल्ट फिमेल्स रॉयल बेंगाल टायगर्सच्या. आणि जे मेल्स आहेत दे कॅन वे अप टू 250 किलोग्रॅम. सो मॅसिव्ह वाढतात, आकाराने पण मोठे असतात ऍज कम्पेअर्ड टू फिमेल, आणि वजनाने देखील ते जास्त असतात मेल टायगर्स. सो बिग कॅट्स पैकी लायन्स ही एक फक्त अशी स्पीशीज आहे की जी एकत्र राहते. दे लिव्ह इन ग्रुप्स विच आर नोन एज प्राइड्स, but other big cats, may it be a leopard or a tiger, so they lead or they live a solitary life and they are extremely territorial. सो टेरिटरी मार्क करत करत ते राहत असतात. म्हणजे ऍडल्ट टायगर्स ज्या वेळेला त्यांच्या टेरिटरीमध्ये हिंडत असतील, गस्त घालत असतील, त्यावेळेला तुम्हाला ही दृश्य पाहायला मिळतील. बऱ्याच झाडांच्या बुंध्यावर किंवा एखाद्या झुडपावर. आणि आता या फोटोज मध्ये तुम्ही पाहताय हे दोन मेल टायगर्स आहेत. हा वरचा फोटोग्राफ जो आहे हा कान्हा नॅशनल पार्क मधला एका डॉमिनंट मेलचा आहे, आणि हा खालचा फोटोग्राफ जो आहे तो बांधवगड टायगर रिझर्व्ह मधला एका डॉमिनंट मेलचा आहे. सो ते ज्या झाडांच्या खाली झुकलेल्या फांद्या आहेत, त्या फांद्यांना आलेली जी पानं आहेत त्याच्यावर देखील स्मेल घेऊन आपला सेंट मार्किंग करतात. सो त्यांच्या शेपटीच्या खाली सेंट ग्लँड्स असतात, आणि दॅट सेंट ग्लँड्स ऑफकोर्स सिक्रेट सम सेंट, अँड वेन दे सेंट मार्क, वेन दे टेरिटरी मार्क. सो या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, हा जो पहिला फोटोग्राफ आहे या टायगरेसने शेपूट वर करून मागे एक एक द्रव पदार्थ ती स्प्रे करते, एक लिक्विड स्प्रे करते. अशा प्रकारे झाडाच्या बुंदावर ते लिक्विड स्प्रे केलं जातं.
आणि शेजारच्या फोटोग्राफमध्ये यू कॅन सी अ टायगर हगिंग अ ट्री ट्रंक. सो या फोटोग्राफमध्ये पण त्याच्या चेहऱ्याच्या वरती नुकतंच त्यांनी त्या झाडाला ओरबाडलं होतं युझिंग हिज क्लॉज. सो ज्या वेळेला त्यांचे क्लॉज ते ट्री ट्रंक्सवर रब करतात, सो त्यांच्या डिजिट्स आणि पॅडच्या मध्ये देखील काही सेंट ग्लँड असतात. सो वाईल दे डू दिस, त्यावेळेला देखील तो सेंट त्या ग्लँड प्रेस होऊन तो देखील झाडावर पसरतो. ऍट द सेम टाइम त्यांचे क्लॉज पण साफ होतात, त्याच्यामध्ये काही अडकलं असेल तर ते पण निघायला मदत होते. हा जो फोटो आहे त्यात तुम्ही बघताय की वाघ आपला जो गाल आहे तो झाडाला घासतोय. सो त्यांच्या गालावर देखील काही सेंट ग्लँड असतात. सो दे रब देअर चीक अगेन्स्ट द ट्री ट्रंक टू स्प्रेड देअर सेंट ऑन द ट्री ट्रंक. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ते सेंट मार्किंग करतात. त्यांनी विष्ठा केल्यानंतर म्हणजे त्यांचं डिफिकेशन करून झाल्यानंतर देखील ते आपल्या मागच्या पायांनी जमीन उकरतात. हे तुम्ही डॉग्स मध्ये पण ऑब्झर्व करू शकता किंवा कोणाच्या घरी मांजरी असतील तर ते देखील हे करतात. सो युझिंग विच दे अगेन स्प्रेड देअर सेंट इन दॅट पर्टिक्युलर रिजन. सो सॉलिटरी इंडिव्हिज्युअल्स आहेत, दे आर हायली टेरिटोरियल, मेल्स एज वेल एज फिमेल्स. दोन्ही जे टायगर्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या टेरिटरी अशा प्रकारे मार्क करत असतात. मेल टायगरची टेरिटरी ही बऱ्यापैकी मोठी असते, 40-50 स्क्वेअर किलोमीटरची पण असू शकते. खूपच डॉमिनंट मेल असेल तर त्याची त्याच्याहून जास्त टेरिटरी असू शकते. आणि नॉर्मली एका मेल टायगरच्या टेरिटरीमध्ये 2 किंवा 3 फिमेल टायगरच्या टेरिटरीज या ओव्हरलॅप झालेल्या असतात. सो मेल टायगर्स च्या मोठ्या होम रेंज मध्ये 2-3 आणखीन फिमेल टायगर्सच्या टेरिटरीज ओव्हरलॅप झालेला आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही वाघाला नीट ऑब्झर्व केलं तर वाघाच्या अंगावरचा जो पॅटर्न आहे स्ट्राईप पॅटर्न वगैरे, त्याच्यामुळे त्याला ऑफकोर्स कॅमोफ्लॅज व्हायला मदत होते. पण इंटरेस्टिंगली वाघाच्या कानाच्या मागे मेड बी अ मेल टायगर और मेड बी अ फिमेल टायगर पांढरे स्पॉट्स पाहायला मिळतात, विच आर ऑल्सो नोन एज देअर फॉल्स आईज. सो एवढा सुंदर कॅमोफ्लॅज होणारा जो प्राणी आहे, सो त्याच्या अंगावर एवढा ठळक ठिपका का? सो याच्यावर बऱ्याचशा थेअरीज आहेत. कारण इफ यू लुक केअरफुली तर ब्लॅक अँड व्हाईट दीज आर एक्स्ट्रीमली कॉन्ट्रास्टिंग कलर्स. सो काळ्यावर पांढरं किंवा पांढऱ्यावर काळं असेल तर कुठूनही सहज दिसू शकतं. आणि एस्पेशली ब्लॅक बॅकग्राऊंडवर व्हाईट स्पॉट असेल तर लांबून तो चमकतो. एखादा ठिपका किंवा टिळा लावल्यासारखा तो सहज दिसतो. आणि मग ज्या प्राण्याची शिकारीचं तंत्र हे कॅमोफ्लाज होणं म्हणजे एखाद्या गोष्टीशी समरूप होणं याच्यावर आधारलेलं आहे, त्याला हे व्हाईट स्पॉट्स का आहेत? तर त्याच्यावर वेगवेगळ्या थेअरीज आहेत. एक थेअरी असं देखील सांगते की ज्या वेळेला वाघीण आपल्या पिल्लांना मागे कुठेतरी दडवून शिकारी करता चाललेली आहे, त्यावेळेला वाघीण एकदा जंगलामध्ये, झुडपामध्ये, गवतामध्ये कॅमोफ्लाज झाली की पिल्लांना दिसावं की आपली आई कशा प्रकारे भक्ष्यापर्यंत पोहोचतीये. हाऊ दॅट टायग्रेस इज ट्राइंग टू अप्रोच हर प्रे और स्टॉक हर प्रे. सो युझिंग दीज व्हाईट स्पॉट त्या पिल्लांना अपॅरंटली असं कळतं की कशा प्रकारे प्रेला अप्रोच करायचं असतं. ऍट द सेम टाइम जर का ती पिल्लं कुठे मिसप्लेस झाली असतील तर वाघिणीला देखील आपली पिल्लं शोधायला या व्हाईट स्पॉट्समुळे मदत होऊ शकते. देर आर मल्टिपल थेअरीज बट नोबडी एक्झॅक्टली नोज की एवढ्या सुंदर प्रकारे कॅमोफ्लाज होणाऱ्या प्राण्याच्या कानावर हे व्हाईट स्पॉट का आहेत. एक थेअरी असं पण सांगते की इट लुक्स ॲज फॉल्स आईज. त्यामुळे जर का मागून त्याला कोणी अप्रोच करायचा प्रयत्न केला वाघाला तर तो प्राणी क्षणभर बिचकून थांबेल की अरे असं वाटेल की हे डोळेत आणि ते आपल्याकडे पाहत आहेत. सो एक्झॅक्टली काय आहे हे कोणालाच माहिती नाहीये, पण वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी, वेगवेगळ्या फील्ड बायोलॉजिस्टनी, रिसर्चर्सनी वेगवेगळ्या थेअरीज या पुटफोर्थ केलेल्या आहेत. सो टायगर्स आर मास्टर हंटर्स अँड दे आर मास्टर्स ऑफ कॅमोफ्लाज. सो या फोटोग्राफमध्ये तुम्ही पाहताय की ग्रासमध्ये किती सुंदर प्रकारे तो वाघ कॅमोफ्लाज झालेला आहे. बिकॉज द पॅटर्न अ टायगर हॅज ऑन इट्स बॉडी, सो दॅट हेल्प्स टायगर टू ब्लेंड in the tall grasses or in leaf litter or even in bamboo clumps. सो त्याच्यामुळे त्याला हे व्हायला मदत होते, एकरूप व्हायला मदत होते. तर चीता हा जो दुसरा प्राणी आहे, सो तो ज्या प्रकारे शिकार करतो आणि वाघ किंवा लेपर्ड ज्या प्रकारे शिकार करतो, या दोन्ही शिकारीच्या भिन्न पद्धती आहेत. चीता हा चेज करतो. चीता हा स्प्रिंटर रनर आहे जो बऱ्याच काळापर्यंत त्याच्या भक्ष्याचा पाठलाग करू शकेल. whereas tigers they are being on a heavier side, the females or males कुठल्याही प्रकारचा टायगर असेल तरी इट्स डेफिनेटली अ हेवियर बिग कॅट. सो तो खूप दूरपर्यंत खूप जास्त स्पीडनी पळू शकत नाही. सो त्यामुळे युझिंग इट स्ट्राईप पॅटर्न
तो कॅमोफ्लाज होऊन सगळ्यात त्या भक्ष्याच्या किंवा त्या प्रेला अप्रोच करायचा प्रयत्न करेल, त्यांच्यातलं अंतर मिनिमाइज करायचा प्रयत्न करेल, आणि एकदा का तो विदिन अ पर्टिक्युलर स्ट्रायकिंग डिस्टन्स और स्ट्रायकिंग रेंज आला, मे बी 20 फूट 25 फूट, दॅट स्ट्रायकिंग रेंज और स्ट्रायकिंग डिस्टन्स माइट डिफर फ्रॉम हंटर टू हंटर, की त्याच्यानंतर ट्रिमेंडस स्पीडनी स्प्रिंट करून आणि त्या प्रेला काही कळायच्या आत तो त्याला पकडेल. So for this they need to get camouflaged in their surroundings in a better way, आणि त्याकरता जो स्ट्राईप पॅटर्न आहे तो कायमच त्यांना मदत करतो. सो ते खूप सुंदर कॅमोफ्लाज होतात टायगर्स इन द ग्रासेस, इन द बॅम्बू क्लम्स, इन लीफ लिटर. लीफ लिटर मध्ये बसलेला वाघ असेल तरी दिसत नाही. कधी कधी रस्त्यावर बसलेला वाघ असेल तो देखील न दिसल्याची उदाहरणं आहेत, की समोरनं हरिण किंवा सांबर निघून जात आहे, पण त्याला रस्त्यावर बसलेला वाघ दिसत नाहीये. सो एवढ्या सुंदर प्रकारे ते त्यांच्या जो अधिवास असतो, तो त्यांचा हॅबिटॅट असतो, त्याच्याशी कॅमोफ्लाज होतात. त्यांचं जे सेन्सेस आहेत, त्यांचं विजन असेल किंवा सेन्स ऑफ स्मेल असेल किंवा हिअरिंग असेल, त्यातला हिअरिंग हा जो सेन्स आहे दॅट इज द मोस्ट पॉवरफुल सेन्स. सो बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की वाघ झोपलेला आहे पण त्याचे कान मात्र व्यवस्थित जागे असतात आणि हलत असतात, आणि एखादी डिश अँटेना ज्याप्रमाणे किंवा रडार ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे त्यांचे कान आजूबाजूला फिरून आजूबाजूचा काय आवाज येतोय, कोण चालतंय, कोण आवाज करतंय, ह्याचा ते आढावा घेत असतात. सो या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एक मेल टायगर आहे, तो चालतोय रस्त्यावर, पण त्याचे दोन्ही जे कान आहेत ते ऍक्च्युली असे असायला हवेत, ते मागे वळलेले आहेत असे मागच्या बाजूला. सो त्याच्या मागे काय घडामोडी घडतायत सो ते तो ऐकतोय. सो अत्यंत विजिलंट असतो टायगर, अष्टावधानी असतो, कायम त्याला आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचं भान असतं, कारण त्याचे जे सेन्सेस आहेत, म्हणजे अपार्ट फ्रॉम व्हिजन अँड स्मेल, द स्ट्रॉंगेस्ट सेन्स इज सेन्स ऑफ हिअरिंग. सो वाघ शिकार कशी करतो? सो वाघ स्टॉक करतात, आणि वेन दे आर स्टॉकिंग, स्टॉक करतात म्हणजे काय करतात की दबक्या पावलांनी भक्ष्याच्या जवळ जाणं, दिस इज कॉल्ड स्टॉकिंग. ऑल कॅट्स डू धिस. म्हणजे तुम्ही तुमच्या हाऊस कॅट मध्ये पण ऑब्झर्व करू शकता की एखादी मांजर जर का एखाद्या पक्षाला, मैना असेल किंवा कबूतर असेल, त्याला पकडायला जात असेल, किंवा मांजराची पिल्लं ज्या वेळेला खेळत असतात, जेव्हा त्यांना एकमेकांवर उड्या मारायच्या असतात त्यावेळेला दबक्या पावलांनी कम्प्लीट जमिनीला जवळजवळ घासत आवाज न करता ते पुढे येतात आणि अचानक उडी मारून जे दुसरे बिल्लू असतील त्याला सरप्राईज करतात, किंवा जोरात जम्प करून तो जो कुठला पक्षी असेल मांजरं त्याला पकडतात. तसंच हा एवढा मोठा टायगर, तो पण पूर्णपणे जमिनीलगत दबून, दबा धरत, प्रसंगी क्रॉल करत, म्हणजे रांगत, कुठल्याही प्रकारचा आवाज न करता दबक्या पावलांनी प्रिडेटर आणि प्रे मधलं, म्हणजे स्वतःमधलं आणि प्रे मधलं अंतर जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करायचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यानंतर तो अटॅक करतो. सो हे सगळं करताना जर का त्याचा प्रेझन्स हा त्याच्या प्रे बेसनी, म्हणजे त्याचं जे भक्ष्य जनावर आहे त्यांनी जर का सेन्स केला तर मग ते अलर्ट होतात. इकडे आपण पाहतोय की मागे एक वाघ दबा धरून बसलेला आहे, आणि या हरणाने मात्र त्याला पाहिलेलं आहे, ओळखले की तिकडे वाघ आहे, आणि मग त्यांनी लगेच शेपूट वर केली आहे आणि पाय पण हरणाने वर केलाय, आणि या ज्या वेगवेगळ्या त्याच्या प्रे स्पीशीज आहेत मग ते वेगवेगळे आवाज काढून धोक्याचे इशारे देतात, ज्याला आपण वॉर्निंग कॉल्स किंवा अलार्म कॉल्स असं म्हणतो. सो युझिंग विच अदर मेंबर्स ऑफ द प्रे कम्युनिटी दे गेट अन आयडिया की ओके वॉर्निंग कॉल आलाय, अलार्म कॉल आलाय, म्हणजे इकडे नक्कीच कुठला तरी प्रिडेटर आहे. पण जर का सक्सेसफुली टायगरने स्टॉक केला असेल तर मात्र मग त्याला शिकार करायला डेफिनेटली मदत होते. हंटिंग डाऊन अ प्रे इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ टायगर, कारण असं म्हणतात की रफली 10 वेळा जर का वाघाने शिकार करायचा प्रयत्न केला तर एकदा किंवा दोनदाच फक्त त्याला शिकार मिळते. सो त्याचं 10%च आहे हंटिंगचा सक्सेस रेट, बिकॉज द टायगर इट सेल्फ इज अ व्हेरी ह्यूज कॅट, व्हेरी बिग कॅट, आणि खूप जोरात, त्यामुळे खूप जोरात आणि खूप वेळा करता धावता येत नाही. पण ज्या वेळेला विदिन अ रेंज, विदिन हिज अटॅकिंग रेंज जर का कुठला प्रे असेल तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे तो अटॅक होतो. सो मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे स्टॉक करत तो डिस्टन्स मिनिमाइज करायचा वाघ प्रयत्न करतो. हे सगळे स्टॉकिंगचे पिक्चर्स आहेत. इनफॅक्ट ही जी टायग्रेस आहे, हा पेंच मध्ये मी काढला होता फोटो. सो दिस टायग्रेस वॉज नेक्स्ट टू आवर जीप.
आणि शी वॉज ट्राईंग टू यूज आवर जीप ॲज अ कव्हर, कारण हर कव्हर वॉज ऑलरेडी ब्लोन, कारण शी वॉज आउट ऑफ द फॉरेस्ट, शी वॉज राईट ऑन द सफारी ट्रॅक, नेक्स्ट टू द सफारी ट्रॅक. आणि आमच्या जीपच्या मागच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला, म्हणजे एका बाजूला हा वाघ होता, ती वाघीण होती, आणि पलीकडच्या बाजूला एक हरणांचा कळप चरत होता. सो दिस वॉज नेक्स्ट टू आवर जीप, आणि शी वॉज टोटली फोकस्ड ऑन द डिअर. म्हणजे तुम्ही आता पाहता की तिची नजर दुसरीकडे आहे, म्हणजे कॅमेरा लेन्स मध्ये ती पाहत नाहीये, शी इज टोटली फोकस्ड. तिचे दोन्ही कान हे पुढे आहेत व्यवस्थित, ते पुढे कुठला आवाज होतोय, हरणं चरताना आवाज करतात, त्यांच्या पायामुळे आवाज होतो, ते खात असतात त्या गोष्टींमुळे आवाज होतो. सो पूर्णपणे ती टायगर जी आहे ती त्या हरणांवर फोकस्ड होती, आणि ही एवढी जवळ होती की माझ्या कॅमेऱ्यामध्ये, म्हणजे माझ्या लेन्समध्ये ती मावली नाही, त्यामुळे तिचे पाय कट झाले, तिच्या पाठीकडचा भाग पण कट झालाय. शी वॉज नॉट ॲट ऑल बॉदर्ड अबाउट आवर प्रेझेन्स. शी वॉज टोटली फोकस्ड ऑन हर किल. आणि मग त्याच्यानंतर वन्स द प्रे इज विदिन द स्ट्रायकिंग डिस्टन्स, विथ फुल एनर्जी द टायगर गिव्स आउट चार्ज. आणि तुम्ही पाहताय की एका लिप मध्ये, म्हणजे विथ फोरलिम्स स्ट्रेच फॉरवर्ड अँड हँडलिम स्ट्रेच बॅकवर्ड्स, हे केवढं डिस्टन्स कव्हर केलंय. म्हणजे रफली एक 6 फुटाची वाघीण होती, पण तिच्या पुढे 1.5 फूट आणि मागे 1.5 फूट एवढे तिने हातपाय सहज स्ट्रेच केलेत, किंवा 2-2 फुटापर्यंत पण स्ट्रेच केलं असेल. सो रफली 9 ते 10 फूट सहज एका जम्प मध्ये टायगर हा कव्हर करू शकतो, त्याच्यावरही जास्त कव्हर करू शकतो. आणि फायनली त्या टायगरेसनी ते डिअर पकडलं होतं. सो ऑफकोर्स ही वेगळी टायगरेस आहे, हा फोटोग्राफ वेगळा टायगरेस आहे, दिस इज फ्रॉम पेंच. बट दिस सिक्वेन्स, नेक्स्ट couple of photographs are from the same tigress hunting down the prey. This is from Ranthambore, a tigress called Noor or T39. आणि मग तिने स्पॉटेड डिअर पकडलं आणि ती तिच्या कब्जला फीड करायला घेऊन गेली. सो यू कॅन सी हाऊ अ टायगर किल्स. मराठीमध्ये खूप सुंदर वाक्प्रचार आहे किंवा म्हण आहे, म्हण नाही इनफॅक्ट वाक्प्रचारच आहे तो, नरडीचा घोट घेणं. सो त्याचप्रमाणे म्हणजे लिटरली नरडीचा घोट ती वाघीण घेते त्या हरणाच्या, पूर्णपणे तिच्या मानेला धरलेलं आहे, आणि इकडे चोक करून ते हरिण तिने मारलेलं आहे, स्पॉटेड डिअर. सो बाय डुईंग दिस दे आर एबल टू डू 2 थिंग्स. एक तर स्पायनल कॉर्ड जी आहे ती मोडते त्यांच्या प्रेची. सेकंड थिंग, त्यांच्या ब्रेनला जो सप्लाय जात असतो, रक्तवाहिनी, रक्त जे जे ब्रेनकडे, हार्ट टू ब्रेन जाणारी जी आर्टरी आहे ती पण ब्रेक होते, आणि त्यामुळे एकदा ब्रेन डेड झालं की त्याच्यानंतर हळूहळू बाकीचा प्राणी मरून जातो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही देखील पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओजमध्ये की अशा प्रकारे हा जो डेथ व्हाईट आहे, डेथ व्हाईट डिलिव्हर केल्यानंतर देखील हरिण बऱ्याच वेळेला पाय झाडत असतं त्याचे, किंवा कुठलाही दुसरा प्रे असेल तो हातपाय झाडत असतो, पण जरा वेळाने ती हालचाल बंद होते, कारण एकदा का ब्रेन आणि बॉडीचा संपर्क तुटला की त्याच्यानंतर कुठल्याही ऍक्शन्स या केल्या जात नाहीत, कारण ब्रेनकडनं कुठला सिग्नलच बॉडीपर्यंत जाऊ शकत नाही. सो टायगर्स हे काही प्रमाणात झाडावर चढून देखील मारू शकतात. आपल्याला असं वाटतं, काही ठिकाणी असं लिहिलेलं वाचलं असेल की वाघाला झाडावर चढता येत नाही, पण नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे की वाघ रफली 20-1 फुटापर्यंत सहज झाडावर चढू शकतो. ते इकडे त्यांनी एक 12 फुटापर्यंत जम्प केले होते, बिकॉज दीज 2 फुल ग्रोन टायगर्स, इनफॅक्ट देर वर 3, पण या फ्रेम मध्ये 2 दिसतात. 2 हे जे पूर्ण वाढ झालेले नर वाघ होते, त्यांनी एका लंगूरच्या ट्रूपवर चार्ज केला होता, आणि त्या लंगूरशी कम्प्लीट वाट लागलेली. त्यांना कळत नव्हतं की आता कुठे पळायचं, कारण 3 मोठे वाघ जर का चालून आले तर काय करायचं. एक वाघ असेल तरी बऱ्यापैकी प्राण्यांची वाट लागते. जर का वीक हार्ट असलेला प्राणी असेल तर बऱ्याच वेळेला तो हार्ट अटॅकनीच पहिल्यांदा हे होत असेल, काय म्हणतात त्याला, थिजत असेल तिथला तिथे. पण इकडे तर 3 वाघ होते, आणि फायनली त्यातल्या एका वाघाने हे लंगूर पकडलं. हे एका चुकीच्या फांदीवर चढायचा प्रयत्न करत होतो लंगूर, एका अत्यंत वीक फांदीवर चढायचा या लंगूरने प्रयत्न केला मागच्या बाजूला, पण त्याच्या वजनामुळेच ती फांदी वाकून खाली आली, आणि वाघाने अत्यंत सहज, म्हणजे आपण झाडाचं फुल एखाद्या खुडावं त्याप्रमाणे त्या लंगूरला पकडलं. आणि इकडे तुम्ही मागे बघू शकताय दुसऱ्या एका वाघाची शेपूट दिसते. सो तो या झाडावर चढला होता, आणि यांनी ते लंगूर पकडलं म्हटल्यावर तो लगेच त्याच्या मागे गेला. ऑफकोर्स हे अडल्ट टायगर्स होते, सो आपापलं भक्ष घेऊन ते निघून गेले. आउट ऑफ 3 tigers, 2 were able to hunt successfully that day, which I was able to, or I was lucky to witness. सो क्लिनिंग द किल अँड फीडिंग. सो कुठलंही टायगरने किल केलं की त्याच्यानंतर पहिल्यांदा ते किल क्लीन करतात, आणि त्याच्यानंतर फीड करायला सुरुवात करतात. सो या फोटोग्राफमध्ये टायगर किल क्लीन करत नाहीये, बट
यू कॅन सी की त्याची जीभ ही खूप खरखरीत आहे किंवा रखरखीत आहे. तुमच्या घरी जर का मांजर असेल किंवा तुमच्या ओळखीत कोणाकडे मांजर असेल आणि त्या मांजराने येऊन जर का तुमचा हात, तुमचं बोट जर का चाटलं, तर तुम्हाला जाणवतं की अरे किती रफ आहे, किती छान वाटतंय. सो वाघ हा त्याच्याहून शतपटींनी मोठा प्राणी आहे आणि त्याची जी जीभ आहे त्या जिभेवर आतल्या बाजूला वळलेले काही प्रोजेक्शन्स असतात, विच आर नोन एज पॅपिले. सो ते ब्रश सारखे असतात, आपले कपडे घासायच्या ब्रश सारखे, फायबरचे किंवा प्लास्टिकचे, विच हेल्प देम टू क्लीन देअर प्रे. म्हणजे ते एवढे ते रफ असतं की ज्या वेळेला वाघाने जोरात जर का जीभ लावून चाटलं त्याचं प्रे, तर त्या प्रेच्या पोटावरचे वगैरे जे केस आहेत ते पण निघू शकतात. सो अशा प्रकारे तो ते प्रे क्लीन करायला सुरुवात करतो. पोटाकडनं वाघ ते किल काढतो आणि पोटातनं त्याचा जो अनवॉन्टेड पार्ट असतो, म्हणजे त्या प्रेनी जे काय खाल्लं असेल, पोटाच्या पिशवीमध्ये जे काय असतं, ती पिशवी ही अत्यंत युजलेस असते फॉर द टायगर टू फीड ऑन. त्यामुळे ती काढून बाजूला टाकून देतो आणि बाकीचा जो त्याचा सगळा मसल्सचा वगैरे पार्ट आहे आणि बाकीचे जे कुठले इंटरनल ऑर्गन्स असतील त्याच्यावर तो फीड करतो. सो या फोटोमध्ये तुम्ही पाहताय एक मोठं सांबर मारलं होतं आणि टायग्रेस छानपैकी पोटाच्या बाजूने तिने ते सांबर खातीये असं आपल्याला दिसेल. आणि पन्ना टायगर रिझर्व मधला फोटोग्राफ आहे, मध्य प्रदेश मधल्या खजुराहो जवळ जे पन्ना नॅशनल पार्क आहे किंवा पन्ना टायगर रिझर्व आहे तिकडचा हा फोटोग्राफ आहे. आणि इन्सेट मध्ये छोटा एक फोटो दिसतोय. सो त्या एका टायगरनी स्पॉटेड डिअर मारलं होतं आणि तो स्पॉटेड डिअर वर फीड करत होता. यू कॅन सी सम बोन्स अँड मसल्स, लॉट ऑफ फ्लेश हिअर. अँड ऑफकोर्स दिस टायगर वॉज नॉट हॅपी विथ आवर प्रेझेन्स, सो वी मूव्ह बॅक. कारण तो स्नार्ल करून त्यांनी त्याची नाराजी व्यक्त केली अँड देन वी मूव्ह बॅक. So mating, when tigers attain the age of roughly 2.5 to 3 years, then they become adult and then the female is ready to conceive. Female ज्या वेळेला तिच्या रिप्रोडक्टिव्ह सायकल मध्ये किंवा इस्ट्रस मध्ये येते त्यावेळेला बिकॉज ऑफ द पर्टिक्युलर सेंट दॅट इज इमिटेड और टेरिटरी मार्किंग करताना जो सेंट मार्किंग केलं जातं, ॲट अ टाइम शी अनाउन्सेस दॅट शी इज रेडी फॉर मेटिंग. आणि जो कोणी त्या टेरिटरी मधला मेल असेल तो ऑफकोर्स या वासाचा मागोवा घेत घेत येतो. आणि देन वन्स द मेल इज एबल टू इम्प्रेस द फिमेल, त्यांच्यामध्ये हे मीटिंग होतं. मीटिंग पेअर ही रफली 7 एक दिवस एकत्र असते. म्हणजे टायगर्स आर अदरवाइज सॉलिटरी बट ड्युरिंग मेटिंग पिरियड दे कम टुगेदर फॉर अ वीक. आणि त्या आठवड्याभरामध्ये त्यांच्यात दे मेट फॉर मल्टिपल टाइम्स आणि त्याच्यानंतर दे पार्ट देअर वे. सो मेल टायगर हा परत त्याच्या टेरिटरीची रक्षा करायला निघून जातो, वेराज फिमेल जी असते, जी टायग्रेस असते, ती तिच्या टेरिटरीमध्ये राहते. सो या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला दिसेल की त्या टायग्रेसनी उठून ती त्या मेलकडे गेली, गालाला गाल घासला आणि सांगितलं की येस शी इज रेडी फॉर पॉप्युलेशन. आणि मग ती जाऊन पुढे बसली. देन मेल वेंट, मेल माउंटेड. मग या फोटोमध्ये खालच्या फोटोमध्ये पाहताय की या मेलनी टायगरच्या ज्या नेक कडची जी स्किन आहे ती पकडून ठेवली आहे आणि फायनली लास्ट फोटोग्राफ मध्ये तो बाजूला झालाय. दिस ऍक्ट ऑफ कॉप्युलेशन लास्ट फॉर हार्डली अ फ्यू सेकंड, मे बी काही वेळेला 5 सेकंद, काही वेळेला 10-12 सेकंदापर्यंत ही कॉप्युलेशनची जी ऍक्ट आहे ती चालते. आणि त्याच्यानंतर दे मूव्ह अवे, बट दे मेट मल्टिपल टाइम्स ऑफ एव्हरी टाइम, आय मीन मल्टिपल टाइम्स एव्हरी डे, नॉट एव्हरी टाइम. आणि रफली 7 एक दिवसानंतर ते परत वेगवेगळे होतात. सो T28 मेल टायगर आणि T19 टायग्रेस असे रणथंभोर मधला हा मीटिंगचा सिक्वेन्स आहे आणि तीच पेअर आहे. सो यू कॅन इझिली सी द साईज डिफरन्स, द डिफरन्स इन द साईज ऑफ देअर फेस ॲज वेल. की मेल टायगरचा कसा ब्रॉड आणि मोठा फेस आहे, वेअर छोटा निमुळटा फेस आहे या टायग्रेसचा. सो एकदा का मीटिंग झालं अँड इफ द मीटिंग इज सक्सेसफुल, त्यानंतर रफली 90 ते 105 दिवसामध्ये वाघिणीला पिल्लं होतात. सो हा जो पिरियड आहे जेस्टेशनचा, विच इज व्हेरी शॉर्ट इन केस ऑफ टायगर्स, बिकॉज इमॅजिन की इमॅजिन म्हणण्यापेक्षा रादर कम्पेअर ह्युमन्स अँड टायगर्स. इफ वी कम्पेअर ह्युमन फिमेल्स विथ फिमेल टायगर्स, तर लक्षात येईल की ह्युमन फिमेल्स द पिरियड ऑफ जेस्टेशन, जो गर्भधारणेचा काळ आहे तो रफली 9 महिन्याचा आहे. जर का 9 महिने वाघिणीच्या पोटामध्ये जर का पिल्लं वाढत असतील
तर वाघिणीचे खायचे प्यायचे वांदे होतील. ह्युमन्स मध्ये इट इज व्हेरी इझी की जी गर्भवती स्त्री आहे तिचे लाड केले जातात, तिला खूप पॅम्पर केलं जातं, तिला जे काही हवं नको ते पाहिलं जातं, तिला कुठल्याही प्रकारचे शारीरिक कष्ट शक्यतोवर तिने करू नयेत याची काळजी घेतली जाते, तिला मदत करायला खूप लोक असतात. ओके, बट इन केस ऑफ टायगर्स और इन केस ऑफ लेपर्ड्स, दोज हु आर सॉलिटरी कॅट्स, हे एक एकटे असतात, त्यांना मदत करायला कोणी नसतं. म्हणजे एखादी वाघीण जर का पहिल्यांदाच गर्भवती असेल तर ती तिच्या आईच्या घरी राहायला जात नाही की आई आई मी आता आई होणार आहे, तर मग तू मला मदत कर किंवा तू मला सांग, मला काहीच माहित नाहीये, आय एम इनएक्सपिरियन्स. ओके, असं काहीही नसतं. इवन इफ दॅट टायग्रेस इज प्रेग्नंट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम, शी स्टेज अलोन इन हर ओन टेरिटरी अँड मॅनेजेस ऑन हर होन. तिच्या पोटामध्ये जी काही पिल्लं वाढत असतील, 2 असतील, 4 असतील, 5 असतील, त्या सगळ्या वाढणाऱ्या पिल्लांना घेऊन तिला शिकार पण करायची असते. म्हणजे असं तर होऊ शकत नाही की 90-105 दिवस मी आता काही खाणारच नाही किंवा मला कोणतरी खायला आहे तर आणून देते, असं होऊ शकत नाही टायगरच्या बाबतीत, बिकॉज दे आर सॉलिटरी, राईट. सो त्यामुळे त्यांचा जो हा जो पिरियड आहे हा कमीत कमी ठेवलेला आहे निसर्गाने, की 90 ते 105 दिवसामध्येच टायग्रेसना पिल्लं होतात, डिलिव्हरी होते पिल्लांची, आणि त्याच्यानंतर ते परत इफिशियंटली हंट करू शकतात. ज्या वेळेला पिल्लं पोटामध्ये आहेत त्यावेळेला खूप केअरफुली त्यांना वावरायला लागतं, की हंटिंग करताना जर का त्यांचं कॅल्क्युलेशन चुकलं, जम्प करताना वगैरे, आणि जर का पिल्लं सक्सेसफुली जन्माला येऊ शकली नाहीत तर प्रॉब्लेम आहे. किंवा जर का एखादं शिंग असलेल्या हरणाची ते शिकार करत असतील आणि त्या शिकारीच्या झटापटीमध्ये त्याचं शिंग पोटाला लागलं तर अगेन देअर कुड बी मल्टिपल प्रॉब्लेम्स. त्यामुळे धिस पर्टिक्युलर पिरियड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इच अँड एव्हरी टायग्रेसिस लाईफ, की जो खूप क्रुशल असतो आणि खूप केअरफुली त्यांना हे करायला लागतं. सो होतं काय की त्यांच्या गर्भधारणेचा काळ किंवा जेस्टेशन पिरियड हा छोटा असल्यामुळे वेन द कब्स आर बॉर्न दे आर नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड. ज्या वेळेला पिल्लं जन्माला येतात त्यावेळेला त्यांचे डोळे पहिले 8 ते 10 दिवसाकरता उघडत नाही, दे आर टोटली ब्लाइंड. आणि ऍक्च्युअली त्यावेळेला सगळी एक वेगळीच सिच्युएशन असते. इमॅजिन सिच्युएशन की ज्या वेळेला ते एका टायग्रेसच्या पोटामध्ये पिल्लं आहेत आणि ते एका खूप अशा कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये आहेत की जिकडे दे फील प्रोटेक्टेड, त्यांना धक्के बिक्के बाहेरचे काही जाणवत नाही आहेत तेवढे, आणि अचानक ते पोटातनं बाहेर आलेले आहेत. दे आर एबल टू स्मेल एन नंबर ऑफ थिंग्स, दे आर एबल टू हिअर एन नंबर ऑफ थिंग्स, दे आर एबल टू फील एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे त्यांना वाऱ्या काय असतो किंवा दगडाचा स्पर्श वेगळा आहे, त्यांच्या आईच्या शरीराचा स्पर्श वेगळा आहे, हे सगळं कळतं, पण त्यांना दिसत काहीच नाहीये. सो त्यावेळेला ती पिल्लं एका जागी बसत नाहीत. बऱ्याच वेळेला एक पिल्लू एका जागी बसल्या, दुसरं पिल्लू दुसरीकडे कुठेतरी जाते, मग त्याला पकडून आणून बसवायला लागतं. अँड फॉर ह्युमन्स इट इज व्हेरी इझी, आपण हाताने उचलून एक बाळ दुसरीकडे ठेवू शकतो. फॉर टायगर्स इट इज नॉट, राईट. सो टायगर्सना ज्या जॉजनी ते डेथ बाय डिलिव्हर करतात त्याच जॉज मध्ये डेलिकेटली त्यांना त्या पिल्लाला उचलून आणायला लागतं आणि देखील ठेवायला लागतं. सो ऑफकोर्स आईमध्ये आणि पिल्लामध्ये बॉन्डिंग पण ट्रिमेंडस असतं, त्यामुळे खूप लहान वयापासूनच जरी डोळे उघडले नसतील तरी पिल्लं आईचं ऐकतात. आई गुरकावून सांगते, कधी कधी काही जे सिग्नल्स आहेत ते कम्युनिकेट करते, काही काही वेळेला चाटून काही गोष्टी कम्युनिकेट करते, आणि मग ती पिल्लं एका जागी बसतात आणि पहिल्या 8-10 दिवसानंतर त्यांचे डोळे उघडतात आणि मग त्यांना आजूबाजूचं दिसायला लागतं. सो होतं असं की ज्या वेळेला पिल्लं लहान आहेत त्यावेळेला त्यांना खूप गोष्टींकडनं धोका आहे. म्हणजे पिल्लांना जर का त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी ठेवून वाघीण जर का कुठे शिकारीला गेली असेल, कारण तिला सतत ऍक्टिव्ह राहायला लागतं. ओके, आणि त्यावेळेला जर का दुसरा कुठला प्रेडेटर तिकडे आला, मे वाईल्ड डॉग असेल किंवा एखादी मॉनिटर लिझार्ड आली तिकडे, ती पिल्लांना खाऊ शकते. कारण पहिल्या 10 दिवसामध्ये तर अख्खं जग हे पिल्लांचं दुश्मन आहे, अशा प्रकारेच वाघिणीला ट्रीट करायला लागतं त्यांना. ओके, कारण पिल्लं सतत ओरडत असतात, त्यांना दिसत काहीच नसतं, त्यामुळे त्यांच्या ओरडण्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. मग त्या आवाजामुळे दुसरा कुठला इंट्रुडर, मेल टायगर आला तर, लेपर्ड आला तर, त्याच्यामुळे तिला खूप व्हिजिलंट राहायला लागतं आणि पिल्लांची काळजी घ्यायला लागते. आणि हे सगळं करायला ती एकटी असते. दॅट्स वाय टायग्रेस इज अ सुपर मॉम, रिमेंबर. ओके, तिला मदतीला कोणीही नसतं त्यावेळेला. सो त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 2-3 महिन्यामध्ये खास करून ज्या पिल्लं ठेवायच्या जागा जी असते ती वाघीण कंटिन्युअसली बदलत असते, आणि बदलत असते म्हणजे कंटिन्युअसली शिफ्ट होत असते, आणि एकटे शिफ्ट होऊन चालणार नाही, तिला पिल्लांना पण शिफ्ट करायला लागतं. आणि पिल्लांना ज्या वेळेला शिफ्ट करायचं असेल त्यावेळेला तिला अशा प्रकारे करायला लागतं, म्हणजे ऍट अ टाइम एकच पिल्लू घेऊन जाता येणार आहे. असं नाही की ऍट अ टाइम तिने 2-3 तिला जी काय पिल्लं झालीत सगळीच एकत्र उचललीत आणि घेऊन चाललेत.
असं तिला करता येत नाही. ऍट अ टाइम तिला केअरफुली एकच पिल्लू शिफ्ट करायला लागतं आणि अशा खेपा तिला मारायला लागतात. अँड दॅट टू कीपिंग इन माइंड की शी इज नॉट बिंग वॉच्ड बाय एनी अदर प्रिडेटर. नाहीतर तिच्या जर का त्या डेनची किंवा हायडिंग प्लेसची जागा कळली, ऑफकोर्स कुठलाही दुसरा प्रिडेटर इन द ऍब्सेन्स ऑफ अ टायग्रेस तिकडे येईल आणि तिची जी पुढची जनरेशन आहे त्यांना मारून टाकेल टू गेट रीड ऑफ द कॉम्पिटिशन. सो हा जो सुंदर फोटोग्राफ आहे, वन ऑफ द ब्युटिफुल नॅचरल हिस्ट्री मोमेंट्स डॉक्युमेंटेड बाय वन ऑफ द मोस्ट सिनियर पर्सन्स इन आर फ्रेटर्निटी, अतुल धामणकर, जे चंद्रपूरचा माझा मित्र आहे. जे माझ्यापेक्षा वयाने मोठा, पण गेले 15-16 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे आमच्यात आता मैत्रीचं पण नातं आहे. बट ही इज ऑफकोर्स वन ऑफ माय टीचर्स, की ज्यांनी मला या फील्डमधल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. तर त्यांनी काढलेला हा फोटोग्राफ आहे, अँड विथ हिज परमिशन आय एम युझिंग इट हिअर. सो तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता की वाघिणीच्या चेहऱ्या एवढंच ते पिल्लू आहे आणि त्याच्यानंतर ते पुढच्या 2-2.5 वर्षात पूर्ण ग्रो होऊन त्या वाघिणी एवढं होणार आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ टायग्रेस. मग जशी पिल्लं मोठी व्हायला लागतात तशी सुरुवातीला 2-3 महिने ते फक्त वाघिणीचं दूध पित असतात. आणि त्याच्यानंतर हळूहळू जी टायग्रेस आहे, म्हणजे जी वाघीण आहे, ती त्यांना मीट वर शिफ्ट करते. सो धिस शिफ्ट इज ऑल्सो अ ग्रॅज्युअल थिंग. म्हणजे ओके चला उद्यापासून तुमचं दूध बंद, फक्त तुम्ही मी मारून दिलेलं असेल ते हरिण किंवा रानडुक्करच खायचं, असं होत नाही. बिकॉज त्या पिल्लांना मीटची टेस्ट माहित नसते. सो इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस. त्यामुळे सुरुवातीला टायग्रेस काय करते की तिने जे खाल्लेलं मीठ असतं, जे तिच्या पोटामध्ये डायजेस्ट व्हायला सुरुवात झालेली असते, ते ती रिगर्जिटेट करते, म्हणजे बाहेर काढते. सो दॅट इज पार्शली डायजेस्टेड. विथ ऑन दॅट पार्शली डायजेस्टेड मीट दीज कब्स स्टार्ट टू फीड इनिशियली. म्हणजे त्यांना ते डायजेशनला पण इझी जातं. म्हणजे जसं आपण बाजारातनं रॉ मीट आणलं की ते शिजवून खातो, कारण आपण त्यातले जे कॉम्प्लेक्स फॉर्म्स आहेत फूडचे, मेड बी प्रोटीन्स और आणखीन कुठले फॉर्म्स असतील, शुगर्स असतील किंवा स्टार्च असतील, जे काय असेल त्याच्यात, दॅट इज ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर फॉर्म्स बिकॉज ऑफ द प्रोसेस ऑफ कुकिंग, विच इज इझियर फॉर अस टू डायजेस्ट. Similarly, the partially digested food which is regurgitated by the tigress, it becomes very easy for the cubs to digest that particular food which is semi digested. आणि मग हळूहळू त्या मीटची टेस्ट डेव्हलप व्हायला मदत होते. म्हणजे थोडक्यात काय की मग 3-4 महिन्यानंतर कब्सचं दूध पिणं थांबतं आणि ते मीटवर शिफ्ट होतात. बट इट हॅज ऑल्सो बीन ऑब्झर्व की ज्या वेळेला ऍडल्ट फूड मध्ये देखील कधी कधी टायग्रेस मुलांना, म्हणजे तिच्या पिल्लांना फीड करताना पाहिलं गेलेलं आहे. पेंच मध्ये हे रिपोर्ट केलं गेलं होतं. आपल्याला असं वाटतं की टायगर्स बद्दल बरंच लिहिलं गेलंय, बरंच डॉक्युमेंटरीज आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला टायगर्स बद्दल सगळंच माहिती आहे. बट दिस इज नॉट द फॅक्ट. अजूनही असे अनेक वाघाच्या आयुष्याचे पैलू आहेत की जे दरवर्षी होणाऱ्या ऑब्झर्वेशन मधनं आणि स्टडीज मधनं दरवर्षी जगापुढे येत असतात. सो पेंच मध्ये जे झालं होतं की जिकडे ती कॉलरवाली म्हणून एक फेमस टायग्रेस आहे T15. सो तिची जी पिल्लं होती 2-3 महिन्याची का 4 महिन्याची मला वाटतं, सो त्या पिल्लांबरोबर ती असताना तिच्याच आधीच्या लिटर मधला एक पिल्लू, एक मेल टायगर इनफॅक्ट, तो दॅट मेल टायगर हॅपन टू व्हिजिट हर. आणि वेन दीज कब्स वेअर हॅव्हिंग मिल्क और सकलिंग, तर ते झाल्यावर तो पिल्लू देखील येऊन त्यांनी पण दूध प्यायला होतं. सो असं खूप अनेक गोष्टी आहेत अशा की ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. वन मोर एक्झाम्पल, म्हणजे आधी असं वाटायचं की या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आता जी पाहतो किंवा बोलतो त्याच्यामध्ये मेल काय करतो, मेल मेटिंग केला निघून गेला, बाकी काय होतं. पण सुरुवातीला असं वाटायचं की मेल टायगर जर का त्या पिल्लांच्या संपर्कात आले तर ते मारून टाकतात पिल्लांना आणि परत मग वाघिणीला मीटिंग करून परत पिल्लं द्यायला लागतात. पण दिस वॉज ऍक्च्युअली नॉट लॉजिकल. आणि मग पुढे लक्षात आलं, जसं ऑब्झर्वेशन वाढली वाघांच्या बाबतीतली, जसं जास्त लोकांनी अभ्यास केला, की जर का स्वतःचीच पिल्लं असतील तर ऑफकोर्स तो मेल टायगर मारत नाही. बिकॉज इव्हन दॅट मेल टायगर वॉन्ट्स हिज जीन्स टू गेट प्रॉपोगेटेड इन टू द नेक्स्ट जनरेशन. सो स्वतःची पिल्लं मेल टायगर डेफिनेटली मारत नाही. आणि मेल टायगर, जर का आपण मगाशी मी जे सांगितलं त्याप्रमाणे, एका मेल टायगरच्या टेरिटरीमध्ये 2-3 टायगर्सच्या टेरिटरीज या ओव्हरलॅप झालेल्या असतात. सो मेल टायगर कीप्स ऑन व्हिजिटिंग ऑल दीज टेरिटरीज ऑर ऑल द टायग्रेसेस, ऑल हिज फॅमिलीज. आणि ही मेक्स शुअर that no other male tiger is intruding into his territory and killing the cubs.
सो जो एक सपोर्ट आणि प्रोटेक्शनचा एक महत्वाचा पार्ट आहे. ऑफकोर्स टायग्रेस इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह मदर अँड अ फिअर्स प्रोटेक्टर. जर का तिच्यामध्ये कोणी आलं, तिच्या आणि कपच्या, तर टायग्रेस बिकम्स रिअली फेरोशियस अँड रिअली प्रोटेक्टिव्ह. बट मेल टायगर ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटेक्शन. आणि हे तेव्हा जगापुढे आलं की ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये एका पाणवठ्यावर टायग्रेस, 3 पिल्लं आणि एक मेल टायगर असं एकत्र बसलेल्या लोकांनी पाहिलं. इट वॉज डॉक्युमेंटेड इन रणथंबोर, इट वॉज डॉक्युमेंटेड इन काना, इट वॉज डॉक्युमेंटेड इन ताडोबा. आणि त्याच्यानंतर मग वेगळ्या प्रकारे अभ्यास झाला, वेगळ्या प्रकारे विचार केला गेला आणि लक्षात आलं की ओके, मेल टायगर्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ प्रोटेक्टिंग देअर ओन कप्स. त्यांच्या टेरिटरीमध्ये ज्या फिमेल्स आहेत ती पिल्लं त्यांची आहेत, सो दे आर गोइंग टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन. सो कब्स आणि म्हणजे कब मधला आणि फिमेल मधला बॉन्ड हा डेफिनेटली खूप अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे वाढत जातो, की लहानपणी ते आपल्या आईच्या अंगावर खेळतात वगैरे, किंवा वेन कब मीट्स अ टायग्रेस, सो दे ग्रीट इच अदर बाय रबिंग देअर चीक अगेन्स्ट इच अदर. सो त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळतात वाघांना पण. ही खूप टेंडर मोमेंट असते, पण ऍट द सेम टाइम आपल्या पिल्लाची तब्येत कशी आहे हे त्या वाघिणीला या अशा छोट्या छोट्या ऍक्शन्स मधनं कळतं, अपार्ट फ्रॉम एक्सप्रेसिंग द लव्ह ऑर अफेक्शन. सो हे पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जशी पिल्लं मोठी व्हायला लागतात तशी ती थोडीशी आगाऊ होतात, जस्ट लाईक ह्युमन किड्स. म्हणजे या फोटोत तुम्ही पाहताय की आई पाण्यामध्ये शांतपणे झोपलेली आहे आणि पिल्लू उगाच जाऊन त्या झाडावर चढायचा प्रयत्न कर, किंवा आपली नखं साफ कर, किंवा असं आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर टेरिटरी मार्किंग करण्याची जी पद्धत आहे, क्लॉजनी झाडाच्या बार्कवर मार्किंग करणं, आपले गाल जे आहेत ते झाडाला घासणं, या सगळ्या गोष्टी ते करत असतात. सो शांत बसतीलच असं नाहीये. आणि जसे ते मोठे होतात तसे दे ऑल्सो एंगेज इन प्ले फाईट्स. म्हणजे एकदम लहानपणी पिल्लं लहान असताना वाघीण त्यांना कधी पण वाघीण इनफॅक्ट प्ले टाइम देत असते त्यांना. सो बऱ्याच वेळा असं होतं की वाघीण बसली, पिल्लं साईडला बसली आहेत, काहीच चालू नाहीये, मग अचानक वाघीण तिची शेपूट हलवायला सुरुवात करेल आणि कुठल्याही मुव्हिंग गोष्टीला जाऊन पकडणं हे टायगर्सचं एक कॅरेक्टर आहे. यू मस्ट हॅव, आय मीन हे कॅट्सचं एक कॅरेक्टर आहे, रादर सगळ्याच प्राण्यांचे असं म्हणायला हरकत नाही. कारण इव्हन इन केस ऑफ डॉग्स तुम्ही पाहिलं असेल की त्याला तुम्ही कुठली मुव्हिंग गोष्ट दाखवली की तो कुत्रा पण जाऊन ते पकडायचा प्रयत्न करतो, किंवा किटन्स जर का तुम्ही ऑब्झर्व केले असतील तर वळवळणारी शेपूट असेल तर जाऊन ते पकडतात. सो त्याप्रमाणे टायग्रेस पण जर का पिल्लं शांत बसली असतील, आळसावली असतील, तर त्यांना चार्जअप करून त्यांना शेपूट चालून दाखव आणि मग ती त्यांना पकडायला सांग वगैरे अशा गोष्टी करू शकते. बिकॉज अशा गोष्टींमधनं त्यांचं स्किल्स डेव्हलप होतात, त्यांचं क्लॉ अँड आय कोऑर्डिनेशन डेव्हलप होतं असं आपण म्हणूया. जसं ह्युमन्स मध्ये वी टॉक अबाउट हँड अँड आय कोऑर्डिनेशन, तसं इन केस ऑफ टायगर्स वी कॅन टॉक अबाउट क्लॉ अँड आय कोऑर्डिनेशन, की कसं बघायचं, कसं टार्गेट लॉक करायचं, कसं जम्प करायचं. बऱ्याच वेळेला पाण्यामध्ये वाघ खेळताना आपण पाहतो, किंवा एखाद्या लाकडाची काठी हे देखील त्यांच्याकरता टॉय असू शकतं. सो बऱ्याच गोष्टी असतात. अँड ॲज दे ग्रो दे एंगेज इन टू प्ले फाईट्स, की जेणेकरून त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी वाढून ठेवल्या आहेत, टेरिटोरियल फाईट सारख्या भयानक गोष्टी पण असू शकतात ज्या पुढे त्यांना फेस करायला लागू शकतात. सो त्याची ही एक रंगीत तालीम असते. प्ले फाईट्स मध्ये टिपिकली असं होतं की दोन वाघ, म्हणजे वाघाची पिल्लं सिबलिंग जे असतात, ते एकमेकांची लुटुपुटीची लढाई करतात किंवा भांडण्याचा प्रयत्न करतात. सो एकाने मारायचं आणि दुसऱ्यानी ते वाचवायचा प्रयत्न करायचा, अशा गोष्टी. सो ऑल द कप्स डू दिस, मेड बी टायगर्स ऑर लेपर्ड्स ऑर वाईल्ड डॉग्स असतील किंवा वुल्व्स असतील. सो प्ले फाईट हा त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रकार असतो, की जिकडे त्यांचे डिफेन्सचे स्किल्स जे असतात ते पॉलिश व्हायला मदत होते. इट्स अ प्रॅक्टिस. सो इकडे पण तुम्ही पाहताय की दोन्ही त्या हाइंड लेग्स वर वाघ उभे आहेत आणि त्यांनी एकमेकांना गळ्यानी म्हणजे पंजानी गळ्याला दोघांनी धरून ठेवले. सो आता काय करायचं? सो हा पण बऱ्याच वेळेला प्रश्न पडू शकतो. So tigers, although they are big cats, they are definitely heavy. They are very agile. So ज्या प्रकारे जर का उडी वगैरे मारायची असेल किंवा या मिठीमधनं सुटायचं असेल तर ते बरोबर असा काही डाव टाकतात की ते युझिंग देअर लेग्स लाईक स्प्रिंग्स दे जम्प अँड देन दे मूव्ह अवे अँड देन दे आर एबल टू रेस्क्यू देमसेल्स अडचणीतनं. सो अशा गोष्टी असतात आणि या त्यांना प्ले फाईट मधनच त्यांना त्या शिकायला मिळतात. दीज आर इन्स्टिंक्टिव्ह, दीज आर बिल्ट इन, बट दीज स्किल्स नीड टू बी प्रॅक्टिस्ड अँड पॉलिश्ड. सो
Unlike other two big cats, lions or leopards, tigers are excellent swimmers and they are water lovers. त्यांना आवडतं पाण्यात राहायला, पाण्यात स्विम करायला, पाण्यात बसायला. आणि जर का भारताचा विचार केला तर आपल्याकडचे टेम्परेचर स्पेशली समर सीझन इज रिअली हार्श इन इंडिया. सो त्यावेळेला बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही जंगल सफारी कुठली केली असेल तर तुम्हाला पाणवठ्यावर वाघ आलाय, पाणी पितोय आणि मग पाण्यात जाऊन बसलाय हे पाहायला मिळेल. पण तुम्हाला हे लायन्स पाण्यात जाऊन बसलेत किंवा लेपर्ड पाण्यात जाऊन बसले असं कधी बघायला मिळणार नाही किंवा खूप कमी वेळा पाहायला मिळेल. कारण टायगर्सनं पाण्याबद्दल खूप जास्त ओढ पण असते आणि ऍट द सेम टाइम टू रेग्युलेट देअर ओन बॉडी टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये खास करून ते पाण्यात जाऊन बसतात. इवन दिस हॅज बीन ऑब्झर्वड इन द अर्लियर मंथ्स ऑफ विंटर ऑल्सो. म्हणजे जो ट्रान्झिशनल पिरियड आहे बिटवीन मान्सून अँड विंटर, की नॉर्मली आपल्याकडे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडतो आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किंवा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये हा पीक विंटर आपल्याकडचा असतो. सो ऑक्टोबर महिन्यामध्ये जो विच इज द ट्रान्झिशनल मंथ, तेव्हा पण बऱ्याच टायगर रिझर्व्ह मध्ये असं ऑब्झर्व केलं गेलेलं आहे की तेव्हा पण वाघ पाण्यात जाऊन बसलेत कारण तेव्हा पण त्यांना ह्युमिडिटीमुळे ती उष्णता जास्त जाणवत असते. आणि कब्स जशी वाढायला लागतात तशी रफली एक 2-2.5 वर्षापर्यंत ती तिच्या आईबरोबर राहतात. इन दिस फोटोग्राफ यू कॅन सी टायग्रेस विथ हर कब. दोघांचा चेहऱ्याचा आणि बॉडीचा आकार ऑलमोस्ट सारखा झालेला आहे. ते 2-2.25 वर्षापर्यंत हे कब्स आईबरोबर राहतात आणि त्याच्यानंतर त्यांना आईच्या टेरिटरीमधनं बाहेर पडायला लागतं. जर का मेल टायगर असेल तर टायग्रेस प्रिफर्स टू मेक द मेल टायगर वॉक आउट ऑफ अवर ओन टेरिटरी लिटिल अर्ली. 2-2.25 वर्षाचा असतानाच मेल्सना त्या टायग्रेसेस त्यांच्या हद्दीतनं बाहेर काढतात. फिमेल्स म्हणजे फिमेल कब्स जे असतात ती थोडीशी रेंगाळू शकतात आई बरोबर त्यांच्या, पण नंतर त्यांना पण त्यांच्या टेरिटरीतनं बाहेर जायला लागतं. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या आईच्या टेरिटरीच्या आसपासच ज्या फिमेल टायगर्स आहेत किंवा फिमेल कब्स आहेत त्या स्वतःच्या टेरिटरीज कार्व आउट करतात त्याच हॅबिटॅटमध्ये आसपास कुठेतरी. वेरएज मेल टायगर्स दे फेस अ ट्रिमेंडस कॉम्पिटिशन. कारण काय होतं की आता तो ऍडल्ट मेल टायगर झालेला आहे आणि नाव ही इज अन ऑपोनंट इवन फॉर हिज ओन फादर. ओके, सो त्याच टेरिटरीचा जो टेरिटरी होल्डर आहे किंवा किंग आहे दॅट इज हिज ओन फादर. सो तो पण त्याला स्वतःच्या टेरिटरीत राहू देत नाही बिकॉज ऍडल्टहुड अटेंड केल्यानंतर अगेन टायगर्स दे बिकम सॉलिटरी इंडिव्हिज्युअल्स. ओके, सो त्यामुळे त्याला स्वतःची टेरिटरी अशा प्रकारे एस्टॅब्लिश करायला लागते की जिकडे त्याला दुसऱ्या मेल टायगर्स पासून धोका नाहीये किंवा मेल टायगर्स पासून धोका असेल तरी ही इज एबल टू फाईट अँड डिफेंड हिज ओन टेरिटरी. सो अशा वेळेला होतं असं की बऱ्याच वेळेला जे मेल टायगर्स आहेत नुकतेच आईपासून सेपरेट झालेले त्यांना जर का टेरिटरी त्यांची लगेच एस्टॅब्लिश करता आली नाही ड्यू टू मल्टिपल रिझन्स, मे बी लॅक ऑफ एक्सपिरियन्स असेल किंवा लॅक ऑफ पॉवर असेल, कारण ते फुल ग्रोन नाही आहेत. ऑल्दो दे आर ऍडल्ट, दे आर नॉट फुल ग्रोन. त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ कमी पडते, कधी कधी एक्सपिरियन्स कमी पडतो. त्यामुळे ते जंगलाच्या फ्रिंजला पुश केले जातात बिकॉज ऑफ द एक्झिस्टिंग मेल टायगर्स इन दॅट टेरिटरी. मग तिकडे ते त्यांची टेरिटरी बनून राहतात. बट कुठल्याही जंगलाच्या फ्रिंजवर डिस्टर्बन्स हा जास्त असतो. म्हणजे आपण जर का आपल्याकडची सिच्युएशन भारतातली इमॅजिन केली तर जंगलं आहेत, जंगलानंतर गावं, गावांच्या शेतजमिनी वगैरे आहेत, मग त्याच्यानंतर काही ओसाड जमिनी आहेत आणि मग छोटी शहरं, मोठी शहरं, अशा प्रकारे हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. सो जंगलांना लागून फॉर्च्युनेटली शहरं लगेच नाही आहेत, नाहीतर खूप जास्त लेवलचा डिस्टर्बन्स झाला असता. म्हणजे वाघाच्या जंगलांना लागून मी म्हणतोय. पण जी जंगलाला लागून जी गावं असतात, शेतजमिनी असतात, तिकडे मग गुरांचं येणं जाणं वगैरे चालू असतं, ह्युमन डिस्टर्बन्स असतो. सो त्यामुळे जरी तिकडे त्यांना खायला इझिली मिळू शकलं, कारण एखादं हरिण, चितळ, सांबर मारण्यापेक्षा एखादं वासरू किंवा गाय मारणं हे वाघाकरता खूप सोपं आहे. कारण त्यांचा डिफेन्स एवढा ग्रेट नाहीये वासराचा किंवा गायीचा जेवढा हरणाचे किंवा सांबराचे किंवा चितळाचे जे डिफेन्स किंवा पळून जाण्याचे स्किल्स आहेत ते जेवढे चांगले आहेत तेवढे ऑफकोर्स गाई वासरांचे नाही आहेत. पण होतं असं की तिकडे त्याला कंपॅनियन मिळत नाही. अँड मोर ओव्हर जे आपण म्हणतो ना की एक आयडियल हॅबिटॅट, क्वालिटी लाईफ, लेस डिस्टर्बन्स असणं हे कुठल्याही वाघाकरता पण महत्वाचं आहे. सो मग अशा केसमध्ये जर का एखादा 2-2.5 वर्षाचा वाघ जंगलाच्या पेरीवर फ्रिंजवर फेकला गेला तर 1-2 वर्ष तिकडे राहून एक्सपिरियन्स ऍज वेल एज पॉवर रिगेन करून तो परत त्याच्या टेरिटरीमध्ये यायचा डेफिनेटली प्रयत्न करतो आणि त्याच टेरिटरीमध्ये येता आलं तर उत्तम. अदरवाईज त्या टेरिटरीच्या आसपास तो स्वतःची टेरिटरी निर्माण करायचा प्रयत्न करतो. या प्रोसेसमध्ये त्याला रेसिडेंट मेलकडनं बऱ्याच वेळेला धोका पण असतो.
टेरिटोरियल फाईट्स पण होऊ शकतात. आणि जर का अशा टेरिटोरियल फाईट झाल्या तर त्या वेळेला जो 2 मेल टायगर्स पैकी जो ओळखेल की माझी स्ट्रेंथ कमी पडते, तो ऑफकोर्स शरणागती पत्करतो आणि त्यावेळेला त्याला तिकडनं निघून जायला लागतं. पण 2 जर का तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतील, ज्यांचं स्ट्रेंथ, एक्सपिरियन्स आणि स्किल्स हे सगळं सारखं आहे, तर बऱ्याच वेळेला ती टेरिटोरियल फाईट जी आहे ती या दोघांपैकी एकाचा किंवा दोघांना जबरदस्त इंजुरीज होऊन किंवा दोघांचा मृत्यू देखील त्या फाईटचा एंड रिझल्ट असू शकतो. सो असं हे भीषण वास्तव आहे इन केस ऑफ पॅडेल टायगर्स. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना अपार्ट फ्रॉम कॉम्पिटिशन फ्रॉम द अदर मेल टायगर्स, त्यांना बाकीच्या प्रेडेटर्स कडनं पण कॉम्पिटिशन फेस करायला लागते फॉर द फूड. जसे की वाईल्ड डॉग्स आपण पाहतो किंवा रानकुत्री आपण ज्यांना म्हणतो. सो दे आर पॅक हंटर्स, आणि जर का एकटा वाघ असेल आणि एखाद्या रानकुत्र्यांचा कळप आला तर तो कळप हा वाघाला पण भारी पडू शकतो. सो इव्हन टायगर प्रिफर्स टू अवॉइड वाईल्ड डॉग्स. बट वाईल्ड डॉग्स पण थोडेसे वाघाला बिचकून असतात, बिकॉज दे नो दॅट दिस इज द बिगेस्ट कॅट फाउंड इन देअर टेरिटरी. आणि त्यामुळे जास्त आगाऊपणा वाईल्ड डॉग्स पण बऱ्याच वेळेला करत नाहीत. सो दुसरा जो प्रेडेटर आहे ज्याच्यापासून कॉम्पिटिशन असते वाघाला, दॅट इज द लेपर्ड. लेपर्ड विषयी आपण नंतर बोलू शकतो. सो या फोटोमध्ये आपण बघू शकताय की या बोल्डरच्या वरती एक वाघ आहे आणि या बोल्डरच्या खाली इकडे एक लेपर्ड झोपलाय. सो अनफॉर्च्युनेटली या वरच्या बोल्डरवरून खाली येण्याकरता कुठला रस्ता नव्हता. देअर वॉज अ प्रॉपर 90 डिग्री फॉल अँड देअर वॉज नो लँडिंग प्लॅटफॉर्म ॲज सच हिअर. नाहीतर या वाघाने डेफिनेटली एवढा चान्स मिळाला म्हटलं या लेपर्डवर अटॅक करून त्याला मारलं असतं. सो दिस वॉज फोटोग्राफ्ड इन पन्ना टायगर रिझर्व विच इज नियर खजुराहो. One of the rare natural history moments that I was able to witness back in 2016. So these are the photographs. पुढचे 2-3 फोटोज असे आहेत जे माझ्या एका खूप चांगल्या मित्राकडनं मी घेतलेले आहेत या स्लाइड शो करता. त्याचं नाव आहे हर्षा नरसिंह मूर्ती, वन ऑफ द फाईन फोटोग्राफर्स इन इंडिया, इज फ्रॉम बँगलोर. सो त्याला रणथंबोरमध्ये 2 मेल टायगर्सच्या टेरिटोरियल फाईटचे फोटोज त्यांनी काढले होते. त्याला ती टेरिटोरियल फाईट एक्सपिरियन्स करायचा चान्स मिळाला होता. सो इकडे तुम्ही पाहता की किती फेरोशियसली ते टायगर्स फाईट करतात. दे आर स्टँडिंग ऑन देअर हाइंड लेग्स अँड ट्राईंग टू फाईट विथ इच अदर. आणि ज्या वेळेला टायगर्स हाइंड लेगवर उभं राहून फाईट करतात त्यावेळेला युझिंग देअर 4 लेग्स ते समोरच्या टायगरला तोंडावर, गालावर, मानेवर इकडे पंच करायचा किंवा इकडे वार करायचा प्रयत्न करतात. ऍट द सेम टाइम समोरच्या टायगरच्या पायाच्या आतल्या बाजूला, म्हणजे ज्याला आपण पॉ म्हणतो, तिकडे पण मारायचा प्रयत्न करतात युझिंग देअर क्लॉज. कारण जर का त्याचा पॉ इंज्युअर झाला तर त्याला चालणं अवघडून बसतं समोरच्या टायगरला. आणि एकदा चालणं अवघड झालं की शिकार करणं पण अवघड होतं जोपर्यंत जखम भरत नाही तोपर्यंत. आणि मग ऑटोमॅटिकलीच तो इंज्युअर्ड टायगर त्या कॉम्पिटिशन मधनं एलिमिनेट होतो. सो इट्स व्हेरी difficult to defend your own paws and at the same time try to give a blow to the other tiger's paw. So हे खूप वेगळ्या प्रकारची लेवलची ही लढाई असते टेरिटोरियल फाईट. तुम्ही पाहताय की कसा एक टायगर दुसऱ्यावर ओव्हर पॉवर करायचा प्रयत्न करतोय, ट्राईंग टू जम्प ओव्हर दॅट पर्टिक्युलर टायगर. आणि मग ऍट द एंड ऑफ द टेरिटोरियल फाईट वन टायगर माइट लूज अँड प्रिफर टू रन अवे और लिव्ह दॅट टेरिटरी. जर का दोन्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इक्विव्हॅलंट असतील इन टर्म्स ऑफ देअर पॉवर, एक्सपिरियन्स अँड फायटिंग स्किल्स तर प्रॉब्लेम होऊ शकतो. देअर कुड बी मल्टिपल इंजुरीज और इव्हन डेथ ऑर डेथ. एक वाघ मरू शकतो किंवा दोन्ही वाघ देखील मरू शकतात. सो त्यामुळेच दोनपैकी जो वीकर वाघ असेल त्यांनी जर का स्वतःची हार लवकर मान्य केली तर त्याला जगून आणखीन काही वर्ष तरी पुढे त्याची टेरिटरी स्थापता येते. आणि ऑफकोर्स सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलंच आहे कायम. सो जो फिट असतो त्याला अशी कुठली तरी छान टेरिटरी मिळू शकते आणि तो त्या टेरिटरीचा एक अनपेक्षित सम्राट असू शकतो. सो ही वाघांची 60 उत्तरी कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण असं म्हणायला हरकत नाही. वन्स अगेन आय वुड लाईक टू थँक मिहिर छत्रे फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू शेअर द इन्फॉर्मेशन विथ यू गाईज. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न केलाय ऑफकोर्स. आणि ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात जर का कुठे भेटू शकलो पोस्ट कोविड तर मला इन पर्सन देखील प्रेझेंटेशन द्यायला आवडेल किंवा सफारीज करायला आवडतील.
मिहीर बरोबर आणि मिहीरच्या फ्रेंड्स बरोबर म्हणजे तुमच्या बरोबर देखील. सो थँक्यू मिहीर, थँक्यू रोटरी.